मातृसेवा संघ शताब्दी महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कांचे आरोग्य केंद्र म्हणून असलेली ओळख अत्यंत परिश्रमाने जपली आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त मातृसेवा संघातर्फे जनसेवेच्या सर्व प्रकल्पांना तसेच नूतन महिला वसतिगृहाच्या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व मदत देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात संस्थेचा 105वा वर्धापन दिन सोहळा तसेच सुधारित परिचारिका प्रसविका प्रशिक्षण केंद्राच्या अनावरण फलकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा बाभुळकर आदी उपस्थित होते. पद्मश्री कमलाताई होसपेट व वेणुताई नेने यांनी स्वातंत्र्यपूर्वी मातृसेवा संघाची स्थापना केली. या काळात केवळ डफरीन येथे इंग्रज कुटुंबांच्या महिलांसाठीच प्रसूतीची व्यवस्था होती. सामान्य भगिनींनाही प्रसूतीची व्यवस्था व्हावी यासाठी मातृसेवा संघाच्या माध्यमातून अशा सुविधा निर्माण करताना गरीब रुग्णांसाठी निःशुल्क सेवा दिली. या संस्थेच्या माध्यमातून सेवाभाव करतानाच संस्थेचे व्यावसायीकरण होऊ दिले नाही आणि आजही सेवाभाव जपला जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या आरोग्यासोबतच बाल आरोग्य व बालमृत्यू थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच सुतिकागृहांच्या माध्यमातून सामान्य माणूस संस्थेसोबत आजही जुळला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शतक महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसोबतच महिला वसतिगृहाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संकल्पचित्रानुसार इमारतीच्या बांधकामामध्ये जी मदत करता येईल ती निश्चितपणे करण्यात येईल. सुरक्षित मातृत्वासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ व सुरक्षित मातृत्वाचा संकल्प केला आहे. त्यानुसारच मातृसेवा संघाची वाटचाल सुरू असल्याचे सांगताना श्री फडणवीस म्हणाले की या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा चांगलाच सहभाग आहे. अशा संस्था आदिवासी व अतिदुर्गम भागातही कुपोषणासह महिला व बालकांच्या आरोग्य सेवेमध्ये चांगले काम करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांसोबतच वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर अभिनव पद्धतीने लिंबांचे वृक्ष लावून करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी एका कुंडीत वृक्ष लावून शतक महोत्सवी वृक्ष म्हणून संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी मातृसेवा संघाने स्वीकारावी अशी सूचना यावेळी केली.